हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. नुकताच पावसाळा चालू झाला आहे आणि वातावरण बघा सगळीकडे असं छान हिरवगार झालं आहे मस्त. आणि मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला. तर मी ठरवलं आहे की चुलीवर काहीतरी बनवूया, कारण की खूप वर्ष झाले, 15-20 वर्ष मी काहीच बनवलेलं नाही आहे चुलीवर. तर मला खूप दिवसांपासूनची इच्छा होती की चुलीवर काहीतरी जेवण बनवायचं किंवा पदार्थ बनवायचा किंवा भाकरी बनवायची, काहीतरी बनवायचं. तर त्यासाठी मी आज तयारी करत आहे सगळी आणि मला खूप सारी कामं आहेत आज. सगळ्यात मोठं जे काम होतं ते आधी सगळ्यात पहिले मी करायला घेतलं ते म्हणजे ओटा झाडून घेणं आणि घराच्या पुढचा परिसर झाडून घेणं. तर ते दोन्ही कामं मी आधी करून घेतले पहिले. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे चूल बनवणे. तर ओट्याच्या खाली पहिली चूल होती आजीने आणि बाबांनी बनवलेली विटांची. तर त्यातल्या विटा फक्त 2-3च चांगल्या होत्या आणि बाकीच्या अर्धवट होत्या. तर ती खालचीच चूल मी उचलली आणि वरती ओट्यावर मांडली. आणि मामाच्या 2 दिवस मागे लागली होती मी की मामा मला सरपण आणून दे, सरपण आणून दे. पण शेवटी तिसऱ्या दिवशी मला मामाने, म्हणजे ते पण त्याच्या मित्राने आणि मामाने असं दोघांनी मिळून मला सरपण आणून दिलं. ते पण त्यांच्या मित्राच्या इथूनच आणलं, कारण वखारीमध्ये सगळं सरपण हे ओलंच होतं. मग मी पहिली चूल पेटवायला घेतली. पहिल्यांदा मी खूप सारे लाकडं घातले, तर जाळ काही लागतच नव्हता. मग घरामध्ये काही प्लॅस्टिकचे कागद होते, कुरकुरीचे, चिप्सचे वगैरे, ते घातले. दुधाच्या रिकाम्या झालेल्या पिशव्या होत्या त्या टाकल्या चुलीमध्ये. तर चूलच विजायला लागली, म्हणजे खूप धूर झाला. त्याच्यानंतर एक तेलाचा पुडा होता रिकामा झालेला, त्याचा कागद टाकला तर चुलीने एवढा भारी पेट घेतला, म्हणजे लय भारी जाळ लागला चुलीला. तर आज मी चुलीवर पिठलं भाकरी बनवायचा बेत ठरवलेला आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम होईपर्यंत आता पटकन जाऊन ताजा झाडावरचा कढीपत्ता घेऊन येते. आमच्या आजीने आणि मामांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप सारी झाडं लावलेली आहे. त्याच्यामध्येच हे कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. तर म्हटलं आता गावी आलो आहे, चुलीवर जेवण बनवतीये, झाडावरचा ताजा कढीपत्ताच आपण पिठल्याला घालूया. आता पहिला कढीपत्ता तोडून घेते मी. गावरान कढीपत्ता. कढई चांगली तापलेली, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं. जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून घेतला तेलामध्ये. आणि इथे बघा कशी आग लागली. मला तर खूप भीती वाटली, कारण की पहिल्यांदाच असं झालं माझ्यासोबत. नंतर कांदा घातला, छान असं मिक्स करून घेतलं सगळं आणि लगेच बाजूला म्हटलं आता बेसनपिठाची सरी बनवून घेऊया. बेसनपिठाची छान सरी बनवून झालेली आहे. इकडे हिरवी मिरची आणि कांदा पण छान परतलेला आहे. हिरवी मिरची घालतानाचा व्हिडिओ घ्यायला विसरली. हळद घातली पाव चमचा, त्यामध्ये ही बेसनपिठाची सरी ओतली आणि छान अशी मिक्स करून घेतली. कढीपत्ता, जिरे, मोहरी याचा एवढा छान स्मेल येतोय ना, वाव. मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून परत एकदा मिक्स करायचे आणि मंद आचेवर जोपर्यंत बेसन म्हणजेच पिठलं घट्ट होत नाही तोपर्यंत असं कलथ्याने किंवा चमच्याने असं सारखं मिक्स करत राहायचं आहे. बेसन छान घट्ट झाल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर अशी भुरभुरून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठलं. पिठलं छान बनवून झालेलं आहे. आता भाकरी बनवायला घेते. त्याआधी तवा तापायला ठेवते आणि आज ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे. ज्वारीच्या भाकरी आणि मस्त असं पिठलं खाणार आहे. तर सर्वप्रथम मी आता 3-4 भाकरी बनवणार होते, तेवढ्या अंदाजाने मी आधी 2 भाकरीचं पीठ घेतलं मळायला. भाकरीचा असा छान उंडा बनवून घेतला. तवा छान तापलेला होता आणि माझ्या हातामध्ये एवढ्या बांगड्या आहेत ना, मला एवढ्या बांगड्या घालून खरंच काम नाही करता येत. पण मी आज बांगड्या घालून ट्राय करते आहे. आणि मस्त छान असा उंडा तयार करून असं गोल करून घेतला मस्त. आणि असं खाली पीठ टाकून मस्त अशी भाकरी थापायला लागली. एका हाताने स्टार्टिंगला आपण थापतो तशी. त्यानंतर मी दोन्ही हातांनी ट्राय केला. तेव्हा माझी भाकरी साईडने अशी चिरायला लागली, कारण की दोन्ही हाताने मला भाकरी करायची सवय नाही आहे. तर मग मी परत ती भाकरी अशी छान व्यवस्थित करून घेतली. तव्यावर पाण्याचे असे शिंतोडे मारले तर छान तवा तापलेला होता. मस्त अशी भाकरी टाकली
त्यानंतर भाकरीला छान असं पाणी लावून घेतलं मस्त. तवा छान तापला होता त्यामुळे भाकरी पण लगेच पाचली, मग लगेच पलटी करून घेतली. आणि मला अजून भाकरी बनवायच्या होत्या 3-4, त्याच्यामुळे मी लगेच चुलीमध्ये अजून जास्त लाकडं घालून घेतली आणि लगेच पटापट 2-3 भाकरी बनवून घेतल्या. आणि झालं असं की मी चुलीमधला आर बाहेर काढला भाकरी भाजायला. तर त्यावेळेस जाळ विझलेला चुलीचा आणि मी ना फुकणीने फुकला, तर तो जाळ अख्खा भाकरीवर आला आणि पहिली भाकरीच जळाली माझी. तर फायनली आज चुलीवर जेवण बनवायची जी इच्छा होती माझी ती पूर्ण झालेली आहे. एक भाकरी जळाली पण बाकीच्या भाकऱ्या छान झाल्या, छोट्या छोट्या केल्या आणि पिठलं तर छानच झालं असणार आहे. ते मी नक्कीच सांगणार आहे तुम्हाला कसं झालं आहे ते. आता परत एकदा थोडंसं पिठलं गरम करून घेऊया. जेवणासाठी ताट करायला घेतलं आणि दारासमोर आला एक डॉग. तर त्याला पण अर्धी भाकरी दिली, कारण की जेवताना जर दारामध्ये आपल्या कोणी पण येऊ देत तर त्यांना नाही म्हणायचं नसतं. आणि ना गावाकडचे जे डॉग्स असतात ना ते आनंदाने भाकरी असो किंवा चपाती असो, शिळी असो किंवा ताजी असो, आनंदाने खातात. आणि शहरातल्या डॉगला ना असे बिस्किटं लागतात, बिस्किटं. ते ना चपाती आणि भाकरीला तोंडच नाही लावत अजिबात. छान असा कांदा कापून घेतला. पिठलं भाकरी म्हटल्यावर कांदा आलाच. ताट तयार आहे. पिठलं भाकरी कशी दिसते मला नक्की सांगा. आणि कोणाकोणाला पिठलं भाकरी आणि त्यासोबत कांदा आवडतो हेही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी या जेवायला. खरंच खूप छान झाली आहे पिठलं भाकरी. म्हणजे स्टार्टिंगला जी फोडणी दिली होती ना जिरीची आणि कढीपत्त्याची, एवढा भारी फ्लेवर उतरला आहे ना पिठल्यामध्ये, म्हणजे खाताना तर त्याचा छान स्मेल येतो आहे. आणि समोर कढई ठेवली आहे ना त्याच्यातून पण खूप छान असा स्मेल येतो आहे. आणि मला असं वाटतं की जी कढीपत्ता टाकल्यानंतर जी आग लागली होती ना, मे बी त्याचा जास्त फ्लेवर उतरला असावा पिठल्यामध्ये. कारण की खाताना ना कढीपत्त्याचा एवढा भारी फ्लेवर उतरलेला आहे ना आणि एवढा भारी लागतो आहे ना तो. तर गाईज आजचा हा गावाकडचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून असेच छान छान गावाकडचे व्लॉग्स किंवा व्हिडिओज तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.